कांचीपुरम हे नाव ऐकलं की मनात काय येतं? कांचीपुरम साडीच की तिथले प्राचीन मंदिरं की काहीच नाही? हेच जाणून घेण्यासाठी आज मी आले आहे कांचीपुरमला. कांचीपुरम हे एक ऐतिहासिक आणि पवित्र शहर आहे, ज्याला सिटी ऑफ थाउजंड टेम्पल्स म्हणूनही ओळखलं जातं. कांचीपुरम मध्ये दोन गोष्टी फेमस आहेत. पहिले इथले प्राचीन मंदिरे आणि दुसरे म्हणजे कांचीपुरम सिल्क साडीज. अस्सल हाताने विणलेल्या कांचीपुरम साड्या येथे तयार होतात, म्हणून या शहराला सिल्क सिटी ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जाते. तर या दोन्ही फेमस गोष्टी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आता मी आली आहे एकांबरेश्वर मंदिराजवळ. हे कांचीपुरम मधील सर्वात मोठे आणि महत्वाचे शिव मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता की किती मोठे हे गोपुरम आहे. 192 फूट उंच, भारतातील सर्वात उंच गोपुरमपैकी एक. मंदिराचा प्रवेशद्वार पण खूप जुना आणि भक्कम आहे. 1500 वर्षाहून अधिक जुनं या मंदिराचं बांधकाम आहे. मंदिराचे मूळ बांधकाम पल्लव राजांनी केलं होतं. हे मंदिर भगवान शिवांच्या 5 तत्वांच्या मंदिरांपैकी हे पृथ्वीलिंग मानलं जातं. येथे शिवलिंग वाळूपासून बनवलेले आहे. असे मानले जाते की देवी पार्वतीने पृथ्वीवर येऊन वाळूचे शिवलिंग बनवून शिवांची आराधना केली होती. आणि मंदिरात गेल्यानंतर तेथे 1000 खांबांचा मंडपही आहे. खूप मोठे असे हे मंदिर आहे, साधारण 25 एकर परिसरात पसरलेले. भिंतीवर आणि खांबांवर हिंदू पौराणिक कथांचं अतिशय सुंदर कोरीव काम पाहायला मिळते. तसेच मंदिराच्या परिसरात एका रांगेत 108 शिवलिंग देखील आहेत. ही शिवलिंग ग्रेनाइट दगडात कोरलेली आहेत. परंतु मुख्य शिवलिंग गर्भगृहात आहे. तेथे मोबाईल अलो नसल्यामुळे व्हिडिओ घेता आला नाही. मंदिराच्या आवारात खूप जुनं असं आंब्याचं झाड आहे, ज्याला अक्षयवट म्हणतात. असे मानले जाते की हे झाड 3500 वर्ष जुनं आहे. या एकाच झाडाला 4 वेगवेगळ्या चवीचे आंबे लागतात आणि हे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. पार्वती मातेने या झाडाखाली बसून तपस्या केली होती असे सांगितले जाते. समोरच मस्त असं संगीत गात होते. कळत तर नव्हतं, पण ऐकायला खूप छान वाटत होतं. आणि मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती, म्हणून बाहेर आलो. दुपारी साधारण 1 ते 4 मध्ये सर्वच मंदिरे बंद असतात. त्यामुळे नेक्स्ट ठरवलं की आपण साडी एक्सप्लोअर करूयात. कांची श्रीनिधी सिल्क अँड साडीज मध्ये आम्ही गेलो. ते होलसेलर आहेत. तर या शॉप मध्ये आम्ही गेलो. तेथे 500 ते लाखापर्यंतच्या साड्या होत्या. खूप सुंदर सुंदर साड्याच. तसेच या शॉप मध्ये साडी बनवायचे मशीनही होते आणि त्या काकांनी तेही आम्हाला दाखवले. पूरा तो पाइन में पैदल में तो बना सकते. ये तो प्योर सिल्क है, ये सोना जरी. प्योर सिल्क सोना जरी है. एक मिनिमम तो 10,000 से 2 लाख 3 लाख का बेच सकते. 20 साल 25 साल के बाद साड़ी फट जाने के बाद भी इधर लेके आने के लिए पैसा मिलेगा. इधर का तो मेन रोड है ना, तुम्हारा साथ वाला हिंदी वाला जो वो तो साड़ी लेने के क्लोज क्लोज में पैसा लगे देगा. पुराना साड़ी लेके आएगा, ऐसे डाल के चोली रख के लेगा और कितना इसमें सोना बोलेगा. नंतर भेट दिली कामाक्षी मंदिराला. हे मंदिर पण प्राचीन आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर एक दिव्य शक्तिपीठ आहे. देवी कामाक्षी माता पार्वतीचे रूप आहेत. हे दक्षिण भारतातील प्रमुख शक्तिपूजेचे केंद्र आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. योगायोग असा की आम्ही गेलो तेव्हा नेमकी देवीची मिरवणूक निघत होती.
मंदिराच्या परिसरात एका ठिकाणी खूप सुंदर असं ओरिजिनल फुलापानांनी मंडप सजवलेला होता आणि त्या ठिकाणी मूर्तीला आणून तिचा अभिषेक होणार होते. कारण आम्ही आलो आहे पोंगलच्या वेळेस आणि त्यामुळे देवीची मिरवणूक आणि हे सुंदर असं दृश्य पाहायला मिळाले. इथे मिरवणूक येत असताना वासरू आणि गायींनाही त्यांनी आधी आणले. त्यांची पूजा केली. वाजत गाजत ती मिरवणूक येत होती. जसे की मी आधी सांगितले की पोंगल आहे आणि त्यावेळेस आम्ही आलो, तर तमिळनाडूत पोंगल हा आपल्याकडच्या दिवाळीसारखा साजरा होतो, ज्याला ते लोक मट्टू पोंगल म्हणतात. हा दिवस शेतीसाठी मदत करणाऱ्या प्राण्यांना, विशेषतः गायी आणि बैलांना समर्पित आहे. म्हणून आज त्यांचा मान म्हणून या मिरवणुकीत गायी आणि वासरूही होते. या मंदिराबद्दल एक कथा सांगितली जाते की प्राचीन काळी देवी कामाक्षी उग्र स्वरूपिणी होत्या. त्यामुळे मंदिरातील मुख्य गर्भगृह अतिशय उष्ण आणि तीव्र ऊर्जा असलेले होते. आदी शंकराचार्य, जे शक्तिपूजेचे महान संत होते, ते कांचीपुरमला आले. त्यांनी देवीच्या उग्र ऊर्जेला शांत करण्यासाठी श्रीयंत्र बसवलं, ज्यामुळे देवीची उग्रता कमी झाली. आणि आजही मुख्य मूर्तीच्या समोर हे श्रीचक्र आहे. पूजेतही त्याला मुख्य स्थान आहे आणि रोजची पूजा ही प्रथम श्रीचक्राची केली जाते. तसेच या मंदिराच्या परिसरात एक पवित्र पाण्याचे कुंड आहे, ज्याला पंचगंगा म्हटले जाते. तर असं हे खूप छान असं कांचीपुरम शहर आहे. मी म्हटले की 1000हून अधिक मंदिरं आहेत. तसेच मी लेपाक्षी मंदिराबद्दलही व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की तो व्हिडिओही पहा. धन्यवाद.